नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश सातपुते. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी व्हिडिओ बनवतोय कारण की बनवायचं आहे मला, बाकी काय नाही जास्त. आज आहे रविवार, तर आज आपल्या कॉलेजला सुट्टी. वरनं उद्या 26 जानेवारी आहे, उद्या पण कॉलेजला सुट्टी, 2 दिवस सुट्टी. आणि काल पण गेलो नव्हतं, काय तर फंक्शन वगैरे होता, गेलो नव्हतो. बाकी आता सकाळी उठलो मी, आता वाजल्यात, थांबा माझ्यापाशी घड्याळ आहेत. कुठं गेला आता घड्याळ? आता वाजल्यात 9:30. हे माझ्या मदरने म्हणजे मम्मीने गिफ्ट केलं तर माझ्या घड्याळ. भारी घड्याळ, एकदम चांगले, दररोज घालून जातोय. तर आता मी सकाळी आमच्या डॉगीला सोडलेलं, तर ते असं हिथंच कुठं त्याला दिलं खायला वगैरे. आता 9:30 वाजता. तर त्या आता मला आंघोळ वगैरे करायची, पुन्हा मामाच्या इथं जायचं आहे खायला प्यायला. इथं काय नसते माझ्या इथं खायला प्यायला. मला येते बनवायला, तरी मला बनवायचं नाही, कारण की मला कंटाळा येतो खूप बनवायला. कारण की एकदा काय बनवलं पुन्हा भांडी घासायचा लय वैताग असतोय, त्याच्यामुळे बनवू वाटत नाही काही. त्याच्यामुळे मामाची इथं असते माझं जेवण वगैरे. आणि कॉलेजला गेल्यावर तिथं काय ना काही येडं खातो. ते येडं खाऊन खाऊनच माझी तब्येत नाही ही झाले, लय वाढली. अगोदर 4 महिन्याच्या अगोदर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तर पूर्ण एवढं काही गाल वगैरे फुगलं नव्हतं. आता खूप फुगल्यात म्हणजे पोट वगैरे लय आलेत. तरी आता मी कमी केले, नाहीतर अजून वाढलं असतं. कारण की चांगलं नसतं एवढं पण वाढलेलं दिसायला. मी आता मगाशी माझाच व्हिडिओ बघत होतो 4 महिन्यापूर्वीचा जे टाकलेला, तर त्याच्यात खूप वजन वाढलेलं. इथं माझे कालचेच कपडे आहे, मी आतमध्ये ठेवलीच नव्हती. एकटा राहणं सोपं नसतं मित्रांनो. एकटा राहिल्यावर लय हे असते, म्हणजे शांती लय असते. पुन्हा जे काय आवरायचं असते ते आपल्यास आवरायचं असते, आपल्यास पसारा करायचा, आपल्यास आवरायचं आहे. पसारा केल्यावर पुन्हा आवरू वाटत नाही. पुन्हा कोण ना कोण म्हणजे मम्मी वगैरे असली तर मागं लागते. असं पसारा ही नाही केलं, आवरलं तरी माझी मदर पसारा आवरायची. ती गोष्ट वेगळी, ती संध्याकाळपर्यंत पुन्हा अजून व्हायचा. पण ती गोष्ट इग्नोर करू. वरची लाईट चालू आहे, बंद करतो. झोपताना ही लाईट चालू करतो मी. तर जास्त काय बोलवायचं नाही, एवढं इंट्रो बस झाला आजच्या व्हिडिओला, कारण की 2 मिनिटाच्या वरच झाले. बाकी आता पुढचा ब्लॉग बघू आपण. आपल्या म्हणजे 2-4 काम आहे. पहिलं म्हणजे कपडे पण धुवायच्यात, आंघोळ करायची, कपडे धुवायच्यात, पुन्हा ही गाडी पण धुवायची, कारण की गाडी लय राडा झालंय. गाडी धुवायची पण आहे अजून. त्याचं जरा ही फॉग लाईट वगैरे चालला नाही, त्याच्यामुळे त्याची वायरिंग वगैरे पण चेक करायची. मला गाडीचं येतं बरं का, म्हणजे माझ्या मामा घरच्या घरीच आहे गाडीचं काय ना काही जी बेसिक रिपेअर असते म्हणजे कोणती लाईट न चालणं किंवा काय गाडीचं म्हणजे इंजन काम सोडून दुसरं सगळं येतं मला. कारण की मी माझ्या मामाची वगैरे मदत करायचो अगोदर, कोणती पण गाडी नीट करायला. म्हणजे मामाचं गॅरेज नाही, पण माझा मामा असं गुरांचा व्यापारी आहे. व्यापारी म्हणजे एकदम हाय लेवलला नाही, पण असं पोट भागण्यापुरतं चालतं मामाचं पण. तर त्याच्यामुळे एक मिनिट एक स्ट्राईक लागत नाही, तर मला काळजी घ्यायला लागते. कारण की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, पण आजच्या व्हिडिओला नाही, ती उद्याच्या व्हिडिओला सांगतो तुम्हाला की काय विषय झाला. त्याच्यामुळे मी बनवत नव्हतं मध्ये व्हिडिओ, ते सांगतो तुम्हाला. तर आपण कंटिन्यू करू. तर असं गावाचे रस्ते म्हणजे काय काय चांगले असतात, काय काय नसतं चांगले. तर गाडीचा अख्खा खुलखुला होतं चांगली गाडी असली तरी. त्याच्यामुळे घरच्या घरी आम्ही नीट करतो. म्हणजे समजा कोणता पॅनल वगैरे जरा तुटला वगैरे असेल, नाहीतर ती लाता करते, नाहीतर जरा चेन वगैरेला ऑइल करायचं असेल, नाहीतर काय ना काय असं किरकोळ गोष्ट आम्ही घरच्या घरीच करतो. त्याच्यामुळे मला आता अख्खं येते. बाकी इंडिकेटर पण नीट करायचं आहे. मी एकदा पडलेली गाडी माझ्यापासनं, तेव्हापासनं ती लाताच करते. आतमधनं ही ओके करायचं एकदम गाडीचं एक. त्याच्यामुळे आजचं कंटेंट घावलं आपल्याला गाडीचं एक आहे. पुन्हा कपडे धुवायच्यात, पण उद्या सुट्टी आहे तर उद्या कपडे धुऊ, कारण की गाडी फर्स्ट प्रायोरिटी आपली. ती गोष्ट वेगळी की पेट्रोल टाकाय पैसे आहे का नाही शिल्लक राहत नाही कधी कधी, त्याच्यामुळे जास्त वापरत पण नाही. हे मेन गोष्ट कुठे गेलं आपलं ते प्याव. मित्रांनो, हे आपलं कुत्रं आलं. बस की बाबा, बस की. बघा आता खायला प्यायला लागले की मस्ती पुन्हा करायला लागले. पुन्हा ही काय ना काय खायला चालू केलं ह्याने. त्याच्यामुळे बांधूनच ठेवत असतोय मी. ह्याने अख्खा राडा केलाय घरचा. बघा समोर पसारा ह्याची त्याची ते हे केलं तर नाही.
सगळ्यात पहिला आपण पाण्याची पेटी वगैरे काढू. ही माझं हेल्मेट आहे इथं मागं पाण्याची पेटी वगैरे सगळं काय आपल्यापाशी सामान वगैरे असते. गाडी लावायची डबल स्टँडवर मग करायचं खटपाई खट नियोजन. तर पहिलं ह्याला बांधायला लागेल, नाही तर स्टँड बिन पाडायचं माझं. बिल गावलंय गाडीच्या टाकीवर. गाडी आखी खोडली. ती चालत नव्हतं फॉग लाईट, त्याच्यामुळे काढूनच टाकली. पुन्हा बघू आपण आता फॉग लाईटची गरज वगैरे नाही लागत, कारण की आपण एवढं नाही हिंडत. पुन्हा आपण नीट केल्यावर बघू ही बाकी असे. तर आता MC लावून हिथं का नाही पॅक करायचं आहे, त्याच्यामुळे पेट्रोल लय खात असं गाडी. मित्रांनो ही MC ला आणले, ही आतमध्ये ह्याचं बनवून आपण इथं लावू. पहिलं ही काढून टाकलं मी वरच्यावर सगळं जे जुनी MC होती बघा. हे दोघं मिक्स करायला लागतं, पण इथं लावणार बघा खड्डा झालेले मग. तर हो का मित्रांनो, ही दोन असते, एक सिल्वरवाला असते म्हणजे ती एक ग्रीन कलरचं असते आणि एक ब्लॅक कलरचं असते. ही दोघांना मिक्स करून इथं लावणार आहे. या कमी साफ केले आता, ते काही स्क्रूच्या वरच्यावर घासले. तर आता इथं लावायचं आपण, लावल्यानंतर दाखवतो तुम्हाला. तर हो का मित्रांनो, ही पॅच बनवला इथं एकदम पेन्सिलनी. हे गोळा असतो असा मिक्स केल्यावर. तर इथं लावलं मी बरोबर. आता हे जरा वाळून आपण लावून टाकू गाडीला. पुन्हा धुतल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला फायनल व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता आता इथं इंजिन हे आका राडा झालाय. इंजिन काम आहे गाडीला, तरी मी बरोबर चालवतोय. तर हो का मित्रांनो, गाडी धुतली, चाकाचा केली आखी बघा. बाकी ती फॉग लाईट वगैरे काढून टाकलं, हाय तसं स्टॉक ठेवली गाडी. तर आता जाणार आहे मी मामाच्या इथं, काय ना काय खायला प्यायला भूक लागलेली. रविवार आहे, नाही तर बघू आपल्या तिथं काय नसलं तर वडापाववरती काय जगायला लागते. तर मित्रांनो इथं मटकी आहे मामाची इथं. तर मटकी आवडत नाही, त्याच्यामुळे वडापाव जिंदाबाद. तर हो का दाखवतो तुम्हाला कालवण. मटकीचं कालवण आहे. मटकी आवडत नाही मला, त्याच्यामुळे वडापाव खाणार. दोन्ही काय करते सलोनी, काय करते तू? खेळतोय बघा. ही काय आहे? दुकान खेळतात बघा. इथं काजल पण आहे. काय पाहिजे तुम्हाला, काय घ्यायचं असलं तर. इथं ह्यांचा खेळ चाललाय, त्याच्यामुळे जातो आता मी वडापाव खायला खातो आणि पुन्हा संध्याकाळी दाखवतो. मित्रांनो साखर भात खातोय, पुन्हा वडापाव पण खाणार आहे. तात्पुरतं साखर भात, फक्त वडापावने काय पोट भरायचं नाही. मित्रांनो मी माझ्या कुत्र्याला चालवायला आणलंय. आमच्या इथं ग्राउंड आहे इथं, तर मी चालवतोय त्याला. म्हणजे मागाशीच आणलेला, तर मागाशी व्हिडिओ काढला नाही, आता काढतोय व्हिडिओ. तर मित्रांनो मागाशी माझ्या डॉगीला घेऊन नाही घरी आलो. आता मामाची इथं जायचं आहे, कारण की मामाने नाही ट्रॅक्टर ऊसाचं बोलतोय, जी वाड आहे जी गुरांचं खायचं ते ट्रेलर घेतलेलं आहे बहुतेक. तिथं आपण ती खाली वगैरे करायला, पुन्हा ती ऑर्गनाईज करायला बरोबर, मग ती त्याच्यासाठी जायचं आहे. तर आता मी जातो गाडीवर मामाच्या घरी. जास्त काय अंतर नाही मामाच्या घरचा, 100 मीटर असेल एवढंच. तर मित्रांनो इथं आलोय, तर इथं येऊन बघतोय तर ते जे ऊस घेतलेला ते अगोदरच खाली वगैरे झालंय. म्हणजे ऊस नाही, वाडं बोलतात त्याला, ते अगोदरच खाली वगैरे झालंय. तर आता येणार आहे एक ट्रॅक्टर कुट्टी करायला. म्हणजे कुट्टी म्हणजे काय का नाही तसलं भुसा करणार आहे. लय मोठ्या पोटमध्ये का नाही अख्खं ह्या जी बारीक पीस करून का नाही ही जेवढं दिसतंय का नाही तुम्हाला, जेवढं हे वरती असू खालती असू, हे सगळ्याची कुट्टी करून का नाही आपल्या त्याच्यात बुटामध्ये भरायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्या जवळजवळ 9-10 वाजून, आता वाजल्यात 6 वाजत आल्यात, अजून ट्रॅक्टर यायला का नाही
15-20 मिनटं लागन. म्हणजे एकदा ट्रॅक्टर आला का नाही ही आतमध्ये घ्यायचं ट्रॅक्टर, ही अख्ख्याची कुटी करायची, वडलं असो वाढलं असो. मग तिथं बूट लावणार आहे. तिथं महाग जागा आहे. तिथं आहे का नाही ती पोट मोठं पोट असणार आहे. ते पोटाला उभा करून तिथं अख्ख्या त्या पोटामध्ये भरायचंय. हे हाडे अख्खा आहे का नाही ह्याच्यामध्ये भरायचंय. तर ही सगळं आता इथला पसारा वगैरे काढायचं. म्हणजे जी शर्द विर्द आहे ती ही आहे. कारण की ट्रॅक्टर येणार आहे. ही अख्खा कुटी करायची. त्या पलीकड साईडला पण तुम्ही बघू शकतात. तिथं पण आहे. जिथं बघू तिथं अख्खा वाडा आहे. एकदम काय क्वांटिटीच झाली. लय क्वांटिटी, क्वालिटी आणि क्वांटिटीच होणार आहे वाडा अख्खं भुसा जे आहे. मित्रांनो तिथनं ट्रॅक्टर येतोय बघा. ट्रॅक्टर आला. किती आहे? तर मित्रांनो अख्खा हिटलाय का नाही पसरा आवडला. अख्खा वाड उचललं. एवढा मोठा आहे का नाही कुटी झाली बघा. ट्रॅक्टर येतोय मागं झालं. पुन्हा 2 दिवसानंतर पुन्हा अजून वाडं घ्यायचंय. त्याची पण कुटी करायची. पुन्हा 2 दिवसानंतर ट्रॅक्टर येणार आहे. मित्रांनो आता थम्सअप आणलंय आम्ही जाऊन बघा. थम्सअप आणलंय डायरेक्ट मोठं 100 रुपयेवालं. तर सगळ्यांना द्यायचं आता. तर मित्रांनो अख्खं जेवण वगैरे केलं. चिकन बनवलेलं. तर जेवलं वगैरे. आता जातो त्या घरी झोपायला. तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग, नाही तर त्या घरी जाऊन एंड करतो. मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ ती नक्की सांगा. जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि लाईक करा व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असणार तर तुम्ही.